the imaginary Gaussian surface. If I enclose the point using circular loop, then E bar into area of the Gaussian surface, इथे B bar into length of the path is equal to mu 0 times current same है. Product of E bar and area into cos theta is equal to Q upon epsilon 0. Product of B bar and length of the path into cos theta is equal to mu 0 आहे. दोन्हीकडे एकीकडे mu 0 आणि एकीकडे epsilon 0. एकीकडे I आहे दुसरीकडे Q आहे. एकदम सिमेट्रिक आहे. So this is Ampere circuital law. But हे तुम्हाला करायचं. तर मला सांगा 2 एंपियर चा वरती चाललाय 3 एंपियर वरती चाललाय टोटल करंट इनक्लोज बाय द पाथ इज 5 और अब 1 enclosed because we will take it as a scalar negative भी हो सकता है but we will take it as 1. Now next Ampere circuital law आलेले. Ampere circuital law नंतर त्याच्या what is the use of Gauss theorem to find E bar due to multiple charges or charge distribution. Charge body मुळे E bar काय आहे हे काढण्यासाठी Gauss theorem. तसंच Ampere circuital law is to find out B bar due to a very large conductor, infinitely long conductors. So give the heading B bar due to infinitely long conductor, solenoid and toroid. याचा जो आहे फॉर्म्युलाज आहे ते Ampere circuital law ने काढलेले आहेत. आगे लिहा तुमचं रूल्स B bar due to infinitely long conductor लिहा mu 0 I upon circumference 2 pi r. B bar due to solenoid अतिशय महत्त्वाचं आहे mu 0 ni mu 0 ni n is number of turns प्रति मीटर. लिहा थे application of Ampere circuital law ये देगा बघा झालं B bar पूर्णपणे संपलेला आहे. चलो नेक्स्ट B bar संपलेला आहे. आता नेक्स्ट phenomenon which we are going to study. काय याच्यावर अवघड प्रश्न जेव्हा विचारले जाते मी तर फक्त क्लिअरली तुम्हाला सांगतो आय एम गोइंग टू डिमार्केट दिस इन जसं मी आता ज्या डिस्ट्रीब्यूशन मध्ये शिकवले त्याच डिस्ट्रीब्यूशन मध्ये एमसीक्यूज तेच करतोय मी आता डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहे. अवघड मी सोडवेल सोपे तुम्हाला सोडवायचं जो सोडवेल त्याला व्यवस्थित याच्यात मार्क पडणार समजून घ्या. आपली जर केपेबिलिटी वाढवली नाही तर काय खरं नाही. Next part is force on एक आवाज नको असं अजिबात नका समजून घ्या की सोपं आहे. त्याच्यावर जे प्रश्न विचारले त्याची उत्तर तुम्हाला कितपत येत आहेत त्याच्यावरून कळणार आहे कितपत समजतं. Force on a charge and current carrying conductor and also torque. पहले B bar produced by conductor निकाला. अब क्या पता करेंगे force on a conductor, force on a charge, torque on a लूप. फोर्स ऑन अ कंडक्टर चार्ज होता है, फोर्स ऑन अ करंट कैरिंग कंडक्टर होता है और टॉर्क ये लूप के ऊपर एक्ट होता है. नाउ व्हेन डज फोर्स एक्ट ऑन अ कंडक्टर और व्हेन डज फोर्स एक्ट ऑन अ चार्ज व्हेन इट इज प्लेस्ड इन मैग्नेटिक फील्ड. काय वाचलं काहीच नाही.
बोला अभिषेक. When does force act on a conductor? Or when does a force act on a charge? बोला. म्हणून म्हणतो सिरियसनेस आणि फोकस लागेल. तुम्ही नुसती बडबड करता. अबकड येत नाही. अबकड येत नाही आणि आपण दुसरीत आलेलो आहोत. दुसरीत काय मला असं वाटायला लागलं चौथी तुम्हाला अबकड आहे. इतकी वाईट परिस्थिती. एक मिनिट वाईट तुमची स्थिती फारशी वेगळी. लोक वगैरे जाऊन वाईट करेल थोडस तरी बरं वाटतं मला. बोला कशातून करंट पास हा तर काय दाखवेल ना पण त्याच्यावर कधी फोर्स ऍक्ट होईल का बरं अपोज करेल याचा अर्थ कुठपर्यंत तुमचे विचार आहे ते कळलेले बसा बसा आणि लक्ष देऊन ऐका त्याच्यातलं किती ऍब्सॉर्ब होत आहे आणि काय ऍब्सॉर्ब होत नाही तर तुमचं बॅकग्राऊंड अतिशय वाईट आहे. त्यामुळे मी जे शॉर्टकट मध्ये पण सांगतोय ते तुम्हाला कळत नाही याचा अर्थ तुमचे बेसिक्स वाईट. हे बघा whenever there is a एक एक शब्द नीट आहे वर्ड फ्रॉम द टेबल. whenever a charge moves in a magnetic field. charge moves in a magnetic field चा अर्थ चार्ज मूव्ह करतोय आणि तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. तर ड्यू टू दॅट मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. आता हे कळत नसेल तर असं इमॅजिन करा लहान मुलांना जसं दाखवतो हा चार्ज इथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड नाही इथपर्यंत तो आला काय नाही त्याचा फक्त आपला आपला मूव्ह करतो. या पेनच्या पुढे मॅग्नेटिक फील्ड आहे समजा इकडे नॉर्थ आणि इकडे साऊथ तर ते घुसलं तर तो घुसला तर इट इज एंटरिंग अ मॅग्नेटिक फील्ड. येस दिस मॅग्नेटिक फील्ड विल अप्लाय फोर्स ऑन दिस चार्ज and this charge will experience force due to which it will its direction may change. So the force experienced by a charge when it enters the external field is given by this formula P Q V sin theta. ही चार्जला इथे असं ठेवलं एक मिनिट ही चार्जला इथे असं ठेवलं मॅग्नेटिक फील्ड आहे इकडे नॉर्थ इकडे साऊथ चार्जला असं ठेवलं काय होईल फोर्स एक्सपीरियंस करेल तो हो नाही अरे मी चार्जर नुसतं असं ठेवलं मॅग्नेटिक फील्ड मध्ये फोर्स एक्सपीरियन्स करेल नाही होत का नाही तर का बरं मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज करा फोर्स एक्सपीरियन्स करेल का हलत नाही वेलोसिटी 0 फोर्स 0. अरे एक साधी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला हे कन्क्लूजन खरं मी सांगायच्या ऐवजी तुम्ही सांगायला पाहिजे. whenever charge moves does it not form current? हा चार्ज इकडून तिकडे आला करंट म्हणजे काय कंडक्टर मधूनच जातो तो करंट. करंटचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्ज हलला दॅट इज करंट. करंट इज dq by dt. करंट डज नॉट से dq by dt within the conductor. इकडून इकडे एक कूलम हलला एका सेकंदात तर 1 एंपियर करंट आहे हवेतून गेला म्हणून काय झालं हवेतून करंट जात नाही का अंडर हाय व्होल्टेज कंडिशन लाइटनिंग करंट जातो ना करंट कुठूनही जाईल जिथे चार्जेस आहे तिथे करंट आहे वायरच्या आतून जातो इझिली जातो म्हणून आपल्याला तो माहिती हवेतून करंट जाऊ शकतो. सो इफ अ चार्ज इज मूव्हिंग फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट इज इट नॉट अ करंट? येस अ मूव्हिंग चार्ज विल प्रोड्यूस करंट बट अ करंट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. याचाच अर्थ मूव्हिंग चार्ज प्रोड्यूसेस मॅग्नेटिक फील्ड. हे कन्क्लूजन पाहिजे तुमचं. चार्ज स्थित आहे तो फक्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल. चार्ज हलला की तो इलेक्ट्रिक फील्ड बरोबर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल म्हणजे नॉर्थ साऊथ प्रोड्यूस करेल. आता हा जो हलतोय हा नॉर्थ साऊथ आहे ना त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड घेऊन आलाय ना हा एक मॅग्नेट आहे हा घुसला दुसऱ्या मॅग्नेट मध्ये तो अपोज करेलच ना. एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला एक अपोज करेल किंवा अट्रॅक्ट करेल काहीतरी करेलच ना तो. हा थांबला
मॅग्नेटिक फील्ड झाली 0, म्हणजे हा मॅग्नेटचा डिमॅग्नेट झाला. हा मॅग्नेटिक फील्ड काय करू शकतो का याला? नाही. तो जेव्हा हलतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्याने तो मॅग्नेट बनतो. आता असा मॅग्नेट जर दुसऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये घुसला तर तो फोर्स एक्सपिरियन्स करेल की? हा. तर कन्क्लूजन हे डोक्यात फिक्स ठेवा की if a charge is moving it produces magnetic field. Whenever it will enter another magnetic field, another त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर काही असर करत नाही. आपल्याला जर काय म्हणतात ते उडायचं असेल तर नीट प्लेन आपण जसं म्हणून मी उडतो माझ्यावर फोर्स असा खालून मी अप्लाय करतो. आपण आपल्यावर फोर्स अप्लाय करू शकत नाही, तर दुसरा व्यक्ती आपल्यावर फोर्स अप्लाय करू शकतो हे लक्षात ठेवा. नाही कारण की नाही असे 65 प्रश्न विचारतात की मूव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड, फोर्स एक्सपिरियन्स बाय द चार्जेस. लगेच तुम्ही मॅग्नेट बी क्यू बी साइन थीटा असं नसतं. स्वतःची मॅग्नेटिक फील्ड स्वतःवर काही असर करत नाही, बाहेरची मॅग्नेटिक फील्ड आहे. So a moving charge when it enters external magnetic field B bar, it experiences force BQE sin theta, where B is the external field, Q is the charge, B is the velocity of the charge, theta is the angle between velocity and B bar. Other theta is the angle between B and B. The direction of force is given by Fleming's left hand rule. तुम्ही करायचं आहे काय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये काय असतं हा पहिला दोन कसं असतं B bar it is from north to south. This finger is middle finger is for direction of conventional current. This gives the direction of force. This gives the direction of conventional current or this gives the direction of velocity of positive charge. Okay, आता समजा एक इलेक्ट्रॉन असा चाललेला आहे असा B बार या दिशेने, B बार नॉर्थ इकडे साऊथ इकडे असा घुसला चार्ज. इलेक्ट्रॉन घुसल्यावर फोर्स एक्सपिरियन्स बाय द चार्ज काढायचा, फोर्स डायरेक्शन ऑफ द फोर्स एक्सपिरियन्स बाय इलेक्ट्रॉन काढायचा. अलाइन युअर फर्स्ट फिंगर अलोंग B बार गेलं का B बार इकडून इकडे वेलोसिटी या डायरेक्शन लेगी क्या डायरेक्शन लेगी? नाही, इलेक्ट्रॉन इकडे गेला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इकडे गेला. सो करंट इस डायरेक्शन में होगा. तो फोर्स किधर है? डाउनवर्ड. असा कर्ल या सगळ्या गोष्टी आणि याच गोष्टी विचारल्या जातात. तुम्ही म्हणता सर वो तो हम लोगों ने सही किया था, बराबर अपवर्ड था, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल था. अरे पण या माइन्यूट गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. If this middle finger is always along the direction of conventional किंवा along the direction of positive charge. चल, Fleming's left hand rule समजले. Force experienced by a conductor. Conductor म्हणजे सरळ कंडक्टर, लूप नाही. जर एक कंडक्टर असा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, नॉर्थ इकडे साऊथ इकडे मध्ये कंडक्टर ठेवला, सरळ लूप आहे काय? नाही. याच्यामध्ये करंट आहे I. Then the force experienced by it is equal to Wills sin theta. Theta is the angle between B bar and current. आता यात किती आहे? 9. हे पण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ने काढलं. So if I place a conductor in a external B bar, it will move some. मग मी जर एक करंट कॅरिंग लूप ठेवला, लूप म्हणजे काय? ट्रायंग्युलर किंवा रेक्टँगल, मोस्टली रेक्टँगल असतो किंवा सर्कल, फक्त ते क्लोज सरफेस हवा असतो. पुढून सुरुवातून जरा क्लोज झाला पाहिजे एवढंच. इट शुड बी नॉट बी अ स्ट्रेट लाईन, इट शुड बी अ प्लेनर बॉडी. सो प्लेनर बॉडी म्हणजे ट्रायंगल, रेक्टँगल आणि सर्कल. So when a loop is placed in a magnetic field, it does not experience force, it experiences torque. Yes. Torque. आता हे थोडंसं तुम्ही थिअरी करून यायची आहे. If a loop is placed in a magnetic field, it experiences torque. N I A B
sin theta. Theta is the angle between normal to the coil and B bar. Normal to the coil. ही coil आहे, normal आहे. हिच्यामध्ये आणि B bar मध्ये अँगल काय? आता सध्या B bar असा आहे. B bar असा आहे. Okay? B bar is along the coil. Coil अशी आहे. So my hand is the coil. This is normal. B bar ऐसा है. Angle is 90. अब कुछ चेंज हुआ कि नहीं? अब कितना है? 180. 180. किंवा आता 0. So torque experienced by a loop placed in a placed in an external V bar is given by NBA NIB sin theta. Theta is the angle between V bar and normal to the coil. इसके लिए नहीं हो गया, टॉर्क हो गया. अब सगळ्यांनी सायकल गिव द हेडिंग सायकल सर्वात सायक्लोट्रॉन सगळे लिहून काढ. magnetic field change झाली तरी पण आपली magnet झाली. सायक्लोट्रॉन हा अतिशय आवडता टॉपिक आहे. तुम्हाला क्लिअरली सांगतो, दोन अतिशय आवडते टॉपिक येते मॅग्नेटिक फील्ड. हे लूप वाले स्ट्रेट लाईन वाले लूप वाले आणि दुसरं सायक्लोट्रॉन. गॅल्व्हनोमीटर अॅमीटर म्हणजे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारतात, अवघड नाही. अवघड जर विचारतात तर याच्यावर स्कोप येतात. सायक्लोट्रॉन वर आणि लूप्स वर दोन लूप ठेवले मध्ये विभाग किती असे ठेवले विभाग कुठे समथिंग लाइक साइक्लोट्रॉन. सबसे पहले साइक्लोट्रॉन क्या है भाई? शुगर बोला आकाश से साइक्लोट्रॉन क्या है? बोला सायक्लोट्रॉन काय असतो? थोडक्यात सायक्लोट्रॉनची फॉर्म काही सायक्लोट्रॉन इज आपल्याला एक नाही चूक आहे म्हणून बडबड करून ती झाकायची नाही. काय वाईट सवय आपली पण याद आहे ना, सामने वाले का सुन बडबड करून उगाच आपल्या कमीपणा झाकायचं आणि कमीपणा तो हे करायचं. And this is not something that you can hide. It is not like some it is not like a pimple which you want to hide. It is something that is going to, this is really bad. This is त्याच्यामध्ये कमी मला तो पिंपल आला तर त्याचं लपो असं नाही आहे की बाहेर आहे. So please pay attention. Yes. And it is
व्हॉट विल हॅपन इफ यू डोंट पे अटेन्शन राईट नाउ? पुढे याच्यावरती अवघड सम्स आहेत ते येणार नाही, तुम्ही एकमेकांची बडबड करतच राहा. नेट रिझल्ट काय होईल तुम्हाला काही येणार, फक्त 4-5 जण जे शिकतायत ते ठरवून आपल्याला कमीत कमी 50-60% तरी सम्स जमले पाहिजे असं होऊ शकतं. पे अटेन्शन टू द बेसिस. 50-60% सम्स तर कमीत कमी फॉर्म्युला सेट एवढे ते येतील की नाही, याच्यातून समाला नाही येईल की नाही, फॉर्म्युला तरी समजून घ्या. आता cyclotron काय? Cyclotron is a device which is used to accelerate charge particles. तर त्याच्यामध्ये 2 डबे असतात आणि वरती 2 पोल्स असतात आणि त्या डब्यांना लावलेला असतो AC. आता काय होतं मध्ये इथे चार्जेस असतात. आता हा डब्बा पॉझिटिव्ह झाला की इकडे जाईल, अल्फा पार्टिकल पकडून आपण हा डब्बा पॉझिटिव्ह इकडे जाईल. As soon as it starts moving in the magnetic field, it experiences force. V bar is downwards. समजा नॉर्थ वरती साउथ खाली, V bar is downwards. Velocity of alpha particle या साइड में, force या साइड. The charge is moving like this because the two boxes, this is positive and this is negative. The alpha particle will go on here. It will experience force towards you. और किसी भी चीज को अगर परपेंडिकुलर फोर्स लगाए तो वो गोल घूमेगा. सरल सेंट्रीपिटल फोर्स इज ऑलवेज परपेंडिकुलर, सो इट विल मूव इन अ सर्कुलर फैशन. 1 2 3 4 चौथ्यांदा काउंट करू. नाउ इट इज मूविंग इन अ सर्कुलर पाथ. काय होईल त्याच्यानंतर इथे आल्यानंतर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह परत धक्का बसेल, त्याच्यामुळे त्याची वेलोसिटी वाढत जाईल आणि हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत जाईल. इथे आल्यानंतर परत धक्का बसतो. What happens is that it keeps on moving in a circular fashion and every time it goes from one place to other place, the velocity increases, radius also increases. Yes. Expectation, cyclotron, MCG, ammeter, voltmeter. चारी में अजिबात व्यवस्थित करणे डायरेक्ट प्रश्न विचार. डायरेक्ट प्रश्न विचारणे. सर्वात पहिले आज जे शिकवलेले आहे त्याच्यावर पूर्णपणे काम करायचं, त्याच्यावर एमसीक्यूज सोडवले आहेत.